नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. बऱ्याच जणांची या ठिकाणी कमेंट आली होती की सर, जो काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे 2023-24 याच्यावरती व्हिडिओ बनवा. लगेच वही आणि पेन घेऊन बसा, व्हिडिओ बघत बसू नका. या ठिकाणी एक एक पॉइंट, एक एक मुद्दा या व्हिडिओमधील महत्त्वाचा आहे. टायटल लिहून घ्या, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023-24 यावरील महत्त्वाचे मुद्दे. हा जो काही टॉपिक आहे, याच टॉपिकमधील तुम्हाला 1 ते 2 मार्काचा प्रश्न येणाऱ्या एक्झामला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. व्यवस्थितपणे एकाखाली एक पॉइंट लिहून घ्या. सगळे वन लाइनर पॉइंट आहेत. मी तुम्हाला सावकाशपणे शेवटपणे व्हिडिओ वाचून दाखवतो. एक एक पॉइंट व्यवस्थितपणे लिहून घ्या. सर्वप्रथम पहिला पॉइंट लिहून घ्या. 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. कोठे अर्थसंकल्प सादर करण्यात आला? तर विधान भवनामध्ये. शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पुढचा पॉइंट लिहून घ्या. यंदा प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प आयपॅड वरती या ठिकाणी वाचण्यात आलेला आहे. पुढचा पॉइंट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. पुढचा प्रश्न, वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी काय अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा पॉइंट, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे जो की पंचामृत ध्येयावरती आधारित आहे. एक्झाममध्ये 100% प्रश्न विचारला जाणार की जे काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे त्याच्यातील पंचामृत म्हणजे 5 पिलर कोणकोणते आहेत? तर हे 5 पिलर लक्षात ठेवा. पहिला पिलर आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. त्याच्यासाठी 29,163 कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. दुसरा पिलर आहे महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास. याच्यासाठी 43,036 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. तिसरा पॉइंट किंवा तिसरा पिलर भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. याच्यासाठी 53,058 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. चौथा पिलर लिहून घ्या, रोजगार निर्मिती. सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा यांच्यासाठी या ठिकाणी 11,658 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. आणि पाचवा पंचामृत आहे, पाचवा पिलर आहे पर्यावरण पूरक विकास, ज्याच्यासाठी 13,437 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. हे जे काही 5 घटक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. डायरेक्ट याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता प्रत्येक अमृतावरती, प्रत्येक पिलरवरती किंवा प्रत्येक पिलर मधील काही ठराविक ठळक गोष्टी आहेत ज्या की डायरेक्टली एक्झामला विचारल्या जाणार आहेत. त्याच्यावरती पॉइंट लिहून घ्या. जसं की राज्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता 4थी मध्ये 4,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जाणार आहेत. पुढचा पॉइंट, शाश्वत शेती समृद्ध शेती या योजनेसाठी एकूण 29,163 कोटी रुपयाची घोषणा केलेली आहे. पुढचा पॉइंट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला आता 6,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ऑलरेडी 3 टप्प्यांमध्ये 6,000 रुपये भेटत होते. आता स्टेट गव्हर्नमेंटकडून सुद्धा 6,000 रुपये भेटणार आहेत. तर आपल्या शेतकऱ्याला टोटल आता 12,000 रुपये वर्षाकाठी भेटणार आहेत. पुढचा पॉइंट, राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना या ठिकाणी सरकार राबवणार आहे. पुढचा पॉइंट, 20,000 ग्रामपंचायतीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पुढचा पॉइंट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये आफ्रिकन सफारी व पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरू होणार आहे. त्याच्यानंतर शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी बिबट्या सफारी सुद्धा सुरू होणार आहे. पुढचा पॉइंट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 10 पर्यटन स्थळांवरती टेंट सिटी उभारली जाणार आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या, मागेल त्याला शेततळे, त्यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट, आगामी 3 वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाणार आहे. हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. पुढचा पॉइंट, नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावे त्यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे यापुढे ई पंचनामा केला जाणार आहे.
पुढचा पॉइंट, महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत नागपूर येथे 1000 एकर जमिनीवरती लॉजिस्टिक हब तयार होणार आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृह या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. पुढचा पॉइंट, मोदी आवास घरकुल योजना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षांमध्ये 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. पुढचा पॉइंट, जलयुक्त शिवार योजना 2.0 प्रारंभ करून ती 5000 गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट, नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे. काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे. पुढची स्लाइड पाहूया. भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे. पुढचा पॉइंट, जायकवाडी नाथसागर जलाशयामध्ये तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे, म्हणजेच फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट, हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन ऊर्जा या क्षेत्रामध्ये 75,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. पुढचा पॉइंट, 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करण्यात येणार आहेत आणि 8 ते 15 वर्षामध्ये खाजगी वाहने निष्कासित केल्यास त्यांनी जर नवीन वाहन खरेदी केली तर त्याच्यासाठी करमध्ये सवलत सुद्धा देण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट, एसटी महामंडळामध्ये 5150 इलेक्ट्रिक बसेस सुरू होणार आहेत. पुढची स्लाइड पाहूया. डिझेलवरील 5000 बसेस द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावरती परावर्तित करण्यात येणार आहे. पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार केला जाणार आहे. पुढचा पॉइंट, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेमध्ये तिकीट दरामध्ये महिलांना 50% सवलत देण्यात येणार आहे. चौथे, सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे आपल्या महाराष्ट्र सरकार. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर या ठिकाणी सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर चप्पल क्लस्टर सुरू होणार आहे. मुंबईमध्ये महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट, अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार योजना आणि उज्ज्वला योजना या 2 योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने शक्ती सदन नावाची ही योजना तयार होणार आहे. पुढचा पॉइंट, राज्यभरामध्ये 700 स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने या ठिकाणी दवाखाने उभारण्यात येणार आहेत. पुढचा पॉइंट, राज्यामध्ये 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे होणार आहेत. पुढचा पॉइंट, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं राज्याचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा पॉइंट, 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. पुढचा पॉइंट, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी 250 कोटी रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. शेवटी या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न सुद्धा विचारणार आहे आणि त्याच्या अगोदर हे जे काही 5 पिलर आहेत हे तुम्हाला परत मी वाचून दाखवतो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023. पहिला पिलर आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. पहिला पिलर आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. त्याच्यासाठी 29,163 कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. दुसरा पिलर आहे महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास. याच्यासाठी 43,036 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. तिसरा पॉइंट किंवा तिसरा पिलर भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. याच्यासाठी 53,058 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. चौथा पिलर लिहून घ्या, रोजगार निर्मिती. सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा यांच्यासाठी या ठिकाणी 11,658 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. आणि पाचवा पंचामृत आहे, पाचवा पिलर आहे पर्यावरण पूरक विकास, ज्याच्यासाठी 13,437 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 2023-24 साठी किती लाख कोटी रुपयांच्या परिव्ययासह आर्थिक बजेट सादर करण्यात आलेलं आहे? 4.5 लाख कोटी, 5.47 लाख कोटी, 6.5 लाख कोटी की 5.90 लाख कोटी? केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक पहिला. घराच्या मागे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड मध्ये नॉईज येऊ शकेल.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, संसदेमध्ये दरवर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणाच्या द्वारे मांडण्यात येत असतो? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अर्थमंत्री. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, फायनान्स मिनिस्टर यांच्याद्वारे या ठिकाणी दरवर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प म्हणजेच काय म्हणता येईल, युनियन बजेट या ठिकाणी मांडण्यात येत असते. तर पर्याय क्रमांक डी, अर्थमंत्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. व्यवस्थितपणे मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि याच व्हिडिओमधील तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न बघावयास भेटणार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणाच्या द्वारे संसदमध्ये मांडण्यात आलेला आहे? जसं की आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं, पहिल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प कोण मांडतात, तर अर्थमंत्री. त्याच्यामुळे 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक सी, निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा जो काही युनियन अर्थसंकल्प आहे, केंद्रीय अर्थसंकल्प आहे, तो या ठिकाणी संसदेमध्ये मांडलेला आहे. 2-4 एक्स्ट्रा पॉइंट ते लिहून घ्या. पहिला पॉइंट, निर्मला सीतारामन यांनी सलग 5 वेळेस या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. दुसरा पॉइंट, पहिला अर्थसंकल्प त्यांनी 2014 मध्ये सादर केलेला होता. तिसरा पॉइंट, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत ज्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि चौथा पॉइंट, अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्याच्यामुळे याच्यावरती कशाही प्रकारे प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. खालीलपैकी कोणी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला होता? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर.के. षण्मुखम चेट्टी असं त्यांचं नाव आहे. म्हणजेच R.S. चेट्टी असं म्हटलं तरी तुम्हाला काही हरकत नाही. ठीक आहे. तर आर.के. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला होता. जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या तारखेला हा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर 26 नोव्हेंबर 1947 ला. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? स्वाभाविक आहे, प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, इंदिरा गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आहे का, याही ठिकाणी 2-3 एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. तर भारताचा जो काही अर्थसंकल्प सादर करणाऱ्यामध्ये पहिल्या महिला आहेत त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केव्हा त्यांनी सादर केला अर्थसंकल्प, तर 1970 मध्ये त्यांनी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला होता. तेव्हा त्या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. मग तुम्ही म्हणताल की सर तुम्ही तर सुरुवातीला सांगितलं की अर्थमंत्री हे अर्थसंकल्प सादर करत असतात, मग इंदिरा गांधी तर पंतप्रधान होत्या. परंतु या ठिकाणी एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, ते पंतप्रधान तर होतेच होते, परंतु अर्थमंत्रीचा अतिरिक्त पदभार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये अव्वल महिला अर्थमंत्री कोण आहेत? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. सीतारामननी या ठिकाणी आजपर्यंत 5 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि इंदिरा गांधी यांनी आजपर्यंत 2 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधान पद असताना देखील संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर कोणी कोणी केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजला. म्हणजेच हे जे काही व्यक्ती आहेत हे ऑलरेडी पंतप्रधान पदावरती होते, परंतु तरीही त्यांनी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तर कोण कोण व्यक्ती आहेत? तर पर्याय क्रमांक ए, राजीव गांधी, पर्याय क्रमांक बी, जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक सी, इंदिरा गांधी. या 3 व्यक्तींना या ठिकाणी पंतप्रधान पद असताना देखील संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% हा प्रश्न विचारला जाणार. भारतीय संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 वेळेस आजपर्यंत या ठिकाणी पेपरलेस अर्थसंकल्प बजेट या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. कधी कधी तर 1 नंबरला 2021 वेळेस, 2 नंबरला 2022च्या वेळेस आणि 3 नंबरला 2023च्या वेळेस. 2021, 2022 आणि 2023 म्हणजेच हे सलग 3 वर्ष या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, हे तिन्ही जे काही अर्थसंकल्प आहेत ते निर्मला सीतारामन यांनी प्रस्तुत केलेले आहेत किंवा
सुद्धा या ठिकाणी सादर केलेले आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8 पाहूया। महत्त्वाचा प्रश्न आहे। 2023-24 चा जो काही अर्थसंकल्प आहे तो किती प्रायोरिटीज वरती या ठिकाणी अवलंबून आहे किंवा किती प्राथमिकतावरती मांडण्यात आलेला आहे। तर पर्याय क्रमांक ए 7 पिलर्स वरती म्हणा किंवा 7 प्राथमिकतावरती म्हणा किंवा 7 प्रायोरिटीज वरती या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे असं सुद्धा म्हणू शकता। मग हे जे काही 7 प्रायोरिटीज आहेत हे कोणकोणते आहेत, त्याला नाव काय देण्यात आलं आहे तर सप्तर्षी असं नाव देण्यात आलं आहे। आणि हे कोणकोणते 7 पिलर आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया। जसं की पहिला पॉइंट लिहून घ्या, ग्रीन ग्रोथ म्हणजे जे काही हिरवी वाढ आहे, ग्रीन एनर्जीला सपोर्ट करणे, बूस्ट करणे। दुसरा पॉइंट लिहून घ्या, यूथ पॉवर म्हणजेच युवा शक्ती। तिसरा पॉइंट लिहून घ्या, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सर्वसमावेशक विकास। चौथा पॉइंट लिहून घ्या, रिचिंग द लास्ट माइल म्हणजे शेवटच्या किलोमीटर पर्यंत विकासाला पोहोचवणे। पुढचा पॉइंट लिहून घ्या, पाचवा इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजेच पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक। पुढचा पॉइंट लिहून घ्या, सहावा अनलिशिंग द पोटेन्शियल क्षमता मुक्त करणे। आणि सातवा पॉइंट लिहून घ्या, लॉन्च ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करणे। हे अशा प्रकारे 2023-24 चा अर्थसंकल्प 7 प्राधान्यांवरती आधारित आहे, ज्याचं नाव सप्तर्षी असं ठेवण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न सुद्धा विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9। भारताच्या इतिहासामध्ये कोणाच्या द्वारे सर्वात जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी मोरारजी देसाई असं त्यांचं नाव आहे। काय नाव आहे? मोरारजी देसाई असं त्यांचं नाव आहे। मोरारजी देसाई यांनी आजपर्यंत 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक सी पी चिदंबरम यांनी या ठिकाणी आजपर्यंत 9 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक बी प्रणव मुखर्जी यांनी आजपर्यंत 8 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। आणि पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन यांनी आजपर्यंत 5 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10। नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकराची सवलत मर्यादा सध्याच्या 5 लाख रुपयावरून किती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी 7 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे। ही जी काही मर्यादा होती ती अगोदर 5 लाख होती, आता ती या ठिकाणी इन्क्रीज करून 2 लाखाने इन्क्रीज करून आता किती करण्यात आली आहे तर 7 लाख करण्यात आली आहे। 100% हा प्रश्न विचारला जाणार। मग लगेच काय करूया, जे काही नवीन टॅक्स रेट्स ठरवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया। अप टू 3 लाख म्हणजे 3 लाखापर्यंत टॅक्स नाहीये। 3 लाख ते 6 लाखापर्यंत 5% टॅक्स आहे। 6 लाख ते 9 लाखापर्यंत 10%, 9 लाख ते 12 लाखापर्यंत 15%, 12 लाख ते 15 लाखापर्यंत 20% आणि अबव 15 लाख म्हणजे 15 लाखाच्या वरती 30% या ठिकाणी टॅक्स लावण्यात आलेला आहे नवीन कर प्रणालीनुसार। पुढचा प्रश्न क्रमांक 11। भारताचा काळा बजेट म्हणून कोणत्या वर्षाच्या बजेटला ओळखले जाते? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1973-74 ला या ठिकाणी ब्लॅक बजेट म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। पहा, 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहिला, ब्लॅक बजेट कधी असतो? 1973-74चा जो काही बजेट होता त्याला ब्लॅक बजेट म्हणून ओळखलं जातं। आणि अजून एक आहे ड्रीम बजेट म्हणजेच स्वप्न बजेट, त्याला ओळखलं जातं 1997-98च्या बजेटला। ठीक आहे, आता हा जो काही भारताचा काळा बजेट म्हणून 1973-74 ला ओळखलं जातं त्याच्याबद्दल 3-4 पॉइंट लिहून घ्या। पहिला पॉइंट, इंदिरा गांधी सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे। दुसरा पॉइंट, याला ब्लॅक बजेट का म्हटलं जातं? कारण त्या वर्षात वित्तीय तूट 550 कोटी रुपयापर्यंत पोहोचली होती आणि तो काळ असा होता जेव्हा भारत आर्थिक संकटातून जात होता। याच्यामुळे 1973-74च्या बजेटला ब्लॅक बजेट, काळा बजेट म्हणून ओळखलं जातं। पुढचा प्रश्न क्रमांक 12। संविधान म्हणजे बजेट या शब्दाच्या जागी कोणत्या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी ए आणि बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये बजेट हा जो काही शब्द आहे त्याच्या जागी वार्षिक आर्थिक विवरण किंवा ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट या 2 नावांनी या ठिकाणी त्या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे बजेटच्या जागी। कोणाला किती निधी देण्यात आलाय त्याच्यावरती आपण चर्चा करूया। हा जो काही सर्व निधी आहे तो लाख कोटींमध्ये असणार आहे। संरक्षण विभागाला देण्यात आला आहे 5.94 लाख कोटी, भूपृष्ठ वाहतुकीला दिलाय 2.70 लाख कोटी, रेल्वेला दिलाय 2.40 किंवा 41 लाख कोटी, ग्राहक आणि अन्न पुरवठाला दिलाय 2.06 लाख कोटी, गृह मंत्रालयाला देण्यात आला 1.96 लाख कोटी, रसायन आणि खताला देण्यात आला आहे 1.78 लाख कोटी, ग्रामीण विकासाला देण्यात आला आहे 1.60 लाख कोटी,
कृषीला देण्यात आला आहे 1.25 लाख कोटी आणि संपर्काला देण्यात आला आहे म्हणजेच टेलिकम्युनिकेशन सेक्टरला देण्यात आला आहे 1.23 लाख कोटी. पुढची स्लाइड, पुढचे पॉइंट लिहून घ्या. भारतीय रेल्वेसाठी केंद्र सरकारची 2.40 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर तुम्ही कंपेअर केलं 2013-14 जे काही रेल्वेसाठी निधी देण्यात आला होता त्याच्यापेक्षा 9 पटींनी अधिक तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट 157 नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. पुढचा पॉइंट देशामध्ये 50 नवीन विमानतळाची उभारणी सुद्धा करण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीमध्ये 33% वाढ करून ती 10 लाख कोटीपर्यंत नेण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2 प्रश्न तयार होऊ शकतात. एक तर तुम्हाला असं विचारतील की पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीमध्ये किती टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, तर 33% वाढ करण्यात आली आहे. आणि 33% वाढ करून ही वाढ किती करण्यात आली आहे, तर 10 लाख कोटी एवढी याची या ठिकाणी इन्क्रीज करण्यात आली आहे किंवा ही जी काही भांडवल गुंतवणूक आहे ती या ठिकाणी इन्क्रीज केलेली आहे. पुढचा पॉइंट 10,000 कोटी शहरी पायाभूत सुविधा करण्यासाठी या ठिकाणी निधी अलॉट करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड पाहूया. 5G सेवेसाठी ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 100 लॅबची उभारणी करणार आहे. त्यानंतर ई कोर्स जे काही असतात त्याच्यासाठी त्याच्या 3ऱ्या टप्प्यासाठी 7,000 कोटींची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार आहे. पुढचा पॉइंट महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटची घोषणा सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. याच्यामध्ये महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. 2 वर्षासाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या. महिला बचत योजनेत 2 लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवरती सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच 2 वर्षासाठी महिला बचत योजना जाहीर करण्यात आली आहे आणि महिलांसाठी नवीन बचत योजनेची सुद्धा घोषणा केलेली आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया किंवा टॉपिक पाहूया. तरुणांना कौशल्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 सुरू केली जाणार आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल केंद्रे विविध राज्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आणि आता शेवटचे काही 2 पॉइंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये कोणत्या गोष्टी महागल्या किंवा कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या याच्यावरती सुद्धा गेल्या वेळेस प्रश्न विचारला आहे. जसं की मग अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार सिगारेट, परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह होणार आहेत म्हणजेच महागणार आहेत. आणि पुढचा पॉइंट तर टीव्ही, काही मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स, खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि ऑटोमोबाईल्स स्वस्त होणार आहेत. मग त्यानंतर अशा प्रकारे पाहूया शेवटचा प्रश्न जो की 13व्या नंबरचा असणार, जो की तुमच्यासाठी असणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचे 2023-24 हे खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा अर्थसंकल्प असणार आहे जो यावर्षी सादर करण्यात आला आहे संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांच्याद्वारे? 7वा, 8वा, 11वा की 6वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, पण तो ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही केंद्रीय अर्थसंकल्प आहे 2023-24 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.